नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम्। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम्। वन्दे विद्यासागरम् वन्दे सन्मतिसागरम्। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंत गुणार्णवम। दोन्ही हात वर करून जय खरं द्यायचं। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, गंधर्वलय विधान की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य रत्न बाहुबली जी महामुनिराज की, चार मूर्ति वासल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। चर्चा चालू आहे मूलाचार प्रदीप या महान ग्रंथाची। आचार्य सकलकीर्ती महामुनिराज यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये विशेष करून मुनी महाराजांच्या आचरणाची गुणांची व्यवस्था सांगितलेली आहे। पण जे मुनी महाराज होत असतात ते पहिल्यांदा श्रावकच असतात। श्रावकांच्या माध्यमातूनच मुनींचा जन्म होत असतो। तर अशा मुनी महाराजांची चर्चा चालत असताना श्रावकांच्यासाठी विशेष 2 कर्तव्य सांगितले। श्रावकांचं विशेष कर्तव्य आहे ते पूजा आणि दान, आणि साधूंचं विशेष 2 कर्तव्य आहेत ते ध्यान आणि अध्ययन। म्हणजे जो श्रावक भगवंतांची पूजा करत नाही आणि दान देत नाही, तो श्रावक कितीही ज्ञानी असला तरी त्याला श्रावक म्हणता येत नाही। जो साधू कितीही विद्वान असला आणि जर तो साधू ध्यान म्हणजे तपश्चर्या करत नसेल आणि अध्ययन म्हणजे स्वाध्याय करत नसेल तर त्या साधूला सुद्धा साधू म्हणता येत नाही असं सांगितलं। आणि त्याची चर्चा करत असताना साधूंना सांगितलं की कुणी असू दे, साधू असू दे, श्रावक असू दे, एक कुठलाही जीव, भले 10 प्राण, 5 इंद्रिय प्राण, 3 बल प्राण, आयु आणि श्वासोश्वास, हे 10 प्राण जीवाचे सांगितले। पण व्यवहारामध्ये जगत असताना 11वा प्राण अन्न सांगितलं। साधू जीवाचं 11वं प्राण कुठलं सांगितलं?
अन्न. त्याच्याशिवाय कोणताही जीव जिवंत राहणं शक्य नाही. श्रावक असू दे किंवा साधू असू दे. कमी जास्त प्रमाणात तो खात असेल तपश्चर्येच्या माध्यमातून, पण खावं तर त्याला लागणारच आहे. मग दोन प्रकारची माणसं या जगात आहेत. एक आहे खाण्यासाठीच जगणारे, म्हणजे आमच्यासारखी, फुकटचं मिळते, दोन्ही हातानं खा, काय तुला आता कुठं काय कष्ट करायचं आहे, खा, तू ढिल्लं पडू नकोस. एक लोक एक आहे खाण्यासाठी जगणारे, आमच्यासारखी साधू लोक, आणि एक तुमच्यासारखे आहेत जगण्यासाठी खावं, म्हणजे हे खाल्लं तर एवढे पैसे खर्च होतात, ते खाल्लं तर तेवढं पैसे खर्च होतात, गप आपलं आहे असं भाजी भाकरी खाऊन आपलं जगूया, असंच ना. जयांना वय म्हणतोय बघ. सकाळी म्हणलं एवढं खरं, तुम्ही जोपर्यंत मी आहेच, म्हणजे इथनं हां, आणि जे बस्तीत आणून सोडलं ते आत्ता झाला. म्हणजे मी जोपर्यंत आहे, म्हणजे आहारचर्या पण माझी असते, सकाळी निहारचर्या असते, सफळीत स्वाध्याय असते, सगळ्या गोष्टीत पाहिजे आपण, नुसतं एका गोष्टी देऊन चालणार नाही. बरोबर आहे की नाही? हाय म्हणा. हां हाय. चाल. ह्या गोष्टी ज्या आहेत, दोन प्रकारची लोक आहेत. एक खाण्यासाठी जगतात आणि एक जगण्यासाठी खातात. दोघंही तेच खातात, पण एकट्याला खाण्याचा अर्थच कळला नाही, म्हणून त्याला जगणंच खाण्यासाठी समजला तो, आणि एकटा समजतोय खाल्ल्याशिवाय मी जगू शकणार नाही, म्हणून जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच मला खायचं आहे, आणि तेवढ्याच पद्धतीनं मला जीवन जगायचं आहे. त्यामुळं ह्या दोन प्रकारच्यात आता आपण शिरदवाडवाले तुम्ही कशात आहात हे पहिलं आम्ही ठरवलं पाहिजे. खाण्यासाठी जगा लागलोय काय जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं खायला लागलोय? मग हे ठरवला की मग तुम्हाला शानं म्हणायचं काय खुळं म्हणायचं, निर्णय तर द्यायला पाहिजे. सकाळी किटीला रिझल्ट पाहिजे होता, स्वागत कसं चाललंय, मी म्हटलं 3 वाजता देतो रिझल्ट, आत्ता कशाला पाहिजे, 3 वाजता रिझल्ट देतो. तसं तुमचं जोपर्यंत निर्णय होणार नाही की माझं जीवन मी खाण्यासाठी जगा लागलोय काय जगण्यासाठी खायला लागलो, जगण्यासाठी खाणं गरजेचं आहे असं वाटलं की तिथं भक्ष्य अभक्ष्य, कुठल्या वेळेला खायचं कुठल्या वेळेला खायचं नाही, ह्या सगळ्याचा विवेक जागा होतोय. आणि बरोबर सगळ्यात पहिला तुम्ही न सांगता माणूस आणि न पुरुषार्थ करता आपोआपच जैन बनता. काय सांगायची गरजच नाही तुम्हाला, मग तुम्ही आपोआप विचार करताय. टिबल फिल्टर चटणी घातलेली भाजी खाऊन पण चंद्रपूर सागर महाराज जिवंत राहू शकतात, तर आम्ही सिंगल फिल्टर केलेली भाजी खाऊन का जगू शकत नाही? म्हणजे टिबल हात. सांगण्याचा उद्देश एवढा आहे, जर साधू एकदा बिन चटणी बिन मिठाचं बिन गोड अगदी सिंगल साधा आहार, जसा आहार चांगला सरस निरस जसा मिळेल तसा आहार खाऊन एकदाच जेवण करून साधू जर जिवंत राहू शकतात, ते रोज 20 किलोमीटर चालू शकतात, 20 किलोमीटर चालल्यानंतर सुद्धा परत आपली चर्या क्रिया करून प्रवचन करू शकतात, तर आम्ही 2दा पाहिजेल ते करून खाऊन पण आम्ही आमचं जीवन जगू शकतोय का नाही, आम्ही जिवंत राहू शकतोय का नाही, याचा निर्णय आपोआप तुम्हाला येतो. तुम्हाला कुठलंही शास्त्र उघडण्याची गरज नाही. साधू रोज बिन पायात घालता असल्या उन्हात चालून सुद्धा जिवंत राहू शकतात, तर किमान आम्ही साधूंच्या बरोबर विहार करताना आणि भगवंतांच्या दर्शनाला मंदिरला येताना तरी आम्ही बिन पायात घालता आम्ही जिवंत राहू शकतोय का नाही? ऐकू ना, राहू शकतोय की नाही?
याचा निर्णय एकदा तुम्हाला झाला तर तुम्हाला खरा भक्त व्हायला किती वेळ लागते? किती वेळ लागते? कोण तुम्हाला शिकवायची गरज आहे? नाही. फक्त आपण एकदा निर्णय घेतलो, योग्य काय, खाण्यासाठी जगायचं आहे काय जगायसाठी खायचं आहे, याचा निर्णय एकदा झाला की तुमचं खाणं पिणं, कवा खायचं, किती खायचं, काय खायचं, सगळ्याचा निर्णय लागतोय. आपाप तुमच्याकडे जैनत्वाची लक्षणे येतात. आपाप तुम्ही साधूंच्या तुमच्या तुलना करायला लागला. आपोआप तुम्हाला मंदिरला येताना शुद्ध कपडे, चांगले पवित्र कपडे बिन पायात घालून यावं सगळं वाटतंय. तुम्हाला आपोआप लक्षात येते की आमच्या घरात कार्यक्रम असेल तर पाहुणं बिन आयर घेता आलं तर आपल्याला किती वाईट वाटतंय. खरं सांगायचं, झूठ बोले कवा काटे. बिन बरं आयर राहू दे, निदान येताना एक बिस्किट पुडा, एक अर्धा डझन केळ, हे कायच बिन घेता आलं तर चांगलं वाटते का वाईट वाटते? खरं सांगायचं, वाईट वाटते. तसं मग आपण देवाकडे जाताना, गुरूंच्याकडे जाताना मोकळ्या हाताने गेलो तर देवाला किती वाईट वाटेल, गुरूंना किती वाईट वाटेल. म्हणून किमान खिशात एक बदाम तरी घ्यावं, एक लवंग तरी घ्यावं. मग तुम्ही गुरूंच्याकडे जाताना मोकळं जाचीला, भगवंतांच्याकडे जाताना मोकळं जाचीला. आपोआपच तुम्हाला धर्म कळला. काय धर्म कळायला, जीवन जगायला आणि चांगलं शिकायला कशाला पुस्तक लागते? फक्त तुम्हाला तुमच्या संसारातल्या प्रत्येक नात्याचं पालन करताना तुम्ही जे समोरच्यांच्याकडून अपेक्षा करता, तीच अपेक्षा आणि तेच कर्तव्य धर्मात साधूंच्यासाठी भक्तांचं, भगवंतांच्यासाठी भक्तांचं आणि गुरूंच्यासाठी शिष्यांचं तेच कर्तव्य आहे. ह्याच्यापेक्षा वेगळा जीवनाचा अर्थ आणि धर्माचा अर्थ काहीच नाही. लक्षात ठेव, काहीच नाही. बबलूच्या दोन्ही पुरी हुपरीला सुट्टीला गेल्या. मामानं चांगला ड्रेस नाही घेतला. चांगलं वाटते का वाईट वाटते? हां, नाही तर खरं सांगायचं, अगदी मनापासून सांगायचं, तोंडानं बोलायची गरज नाही. मनात वाटते की एवढं दिवस मामापाशी आलो, एक ड्रेस पण घेऊन दिला नाही. माझ्या आईनं बिन काय विचार करता मामाला सह्या करून दिली, कुठलं वाटणी मागितली नाही. विनोद नव्ह, मी तुम्हाला तुमचं धर्म शिकवा लागलोय. कुठलाही विचार न करता माझा भाऊ म्हणून माझ्या आईनं बिन विचार करता सह्या करून दिली. मग माझी आई जर वाटणी मागितली असती तर याच्यातलं 25% माझ्या आईचं असतं. पण आईनं कुठलाही विचार केली नाही, सगळं भावाला दिली, सगळं दिली. मग माझ्या मामानं किमान 1% तर पैसे माझ्यासाठी ड्रेसला घालायला पाहिजे होतं का नाही? मनात वाटते की नाही? तेच धर्माला वाटते. तेवढी अक्कल शिरदवाडवाल्यांना आली तर 15 तारखेला काही माझा गळा फोडून घ्यायची गरज खरंय काय खोटं आहे? हे सगळं तुम्ही जगा लागलाय, हे कुणाचं आहे? पूर्वभावात केलाय धर्म, पूर्वभावात धर्म केलाय म्हणून भारतासारखा देश, जैनांच्या सारखा धर्म, माणसासारखी गती, शिरदवाड सारखं गाव, सगळं तुम्हाला सगळं मिळालं. हे कशामुळे मिळालं? पूर्वभावातल्या पुण्याईनं मिळालं. हित आला, कुणालाही कुणाच्या दारात कामाला जायची गरज नाही, भीक मागायची गरज नाही. एवढं सगळं तुम्हाला मिळालं ते तुमच्या आईवडिलांच्यामुळे मिळालं. मग आईवडिलांनी कोट्यावधीची प्रॉपर्टी, कोट्यावधीची संपत्ती बिन विचार करता माझा मुलगा, माझी सून, माझा नातू, माझी नात म्हणून तुमच्यासाठी दिलं. त्या आईवडिलांच्यासाठी त्यांनी दिलेल्यातलं 5% खर्च जर आम्ही केलो तर तुम्हाला मुलगा म्हणून घेण्याचं कर्तव्यात कधी तुम्ही कमी पडणार नाही, कधी कमी पडणार नाही. ज्यांचे आई वडील गेलेत त्या आई वडिलांनी धर्माचा आधार घेऊन मिळवलं, सगळं केलं, तुम्हाला दिले. आणि ज्यावेळी त्या आई वडिलांनी तुम्हाला सगळ्यांना दिलं
त्या आईवडिलांनी दिलेल्या प्रॉपर्टीतला 1-2% प्रॉपर्टी आम्ही आमच्या धर्मासाठी जर लावलो तर त्या वरच्या आईवडिलांना आनंद वाटेल की माझं पोरगं, माझी सून माझ्या मागं माझ्या धर्माच्या परंपरा टिकवा लागलेत, त्यांना तिथं आनंद देईल. तुम्हाला एक चांगला मुलगा म्हणायसाठी काही शिकण्याची गरज नाही. फक्त आईवडिलांनी जे दिलं आहे त्यातलं आईवडिलांच्या नावासाठी आणि त्यांनी शिकवलेल्या धर्मासाठी, त्यांनी केलेल्या संस्कारासाठी मला फक्त थोडं वटी भरल्यानंतर 4 गव्हाची दाणं समोरच्याच्या सुपात किंवा वट्यात टाकताय का नाही बायकांनो? ऐकू येत नाही का? त्यांच्या घरात पोतभर आहे आणि तुमच्या 4 दाण्यानं काय होणार आहे तिथं? पण त्याचा अर्थ काय आहे की जसं माझा पदर सुरक्षित राहावा, माझ्या कपाळाचं कुंकू सुरक्षित राहावं, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र सुरक्षित राहावं म्हणून तुम्ही माझी वटी भरला. हे माते, हे माझी भगिनी, तुझा पदरसुद्धा आयुष्यभर असा सुरक्षित राहू दे, तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र सुरक्षित राहू दे, तुझ्या कपाळावरची कुंकू सुरक्षित राहू दे. म्हणून एकमेकाला तुम्ही लावला आणि समोरच्यांनी तुम्हाला कुंकू नाहीच लावलं तर चांगलं वाटते का वाईट वाटते? ऐकू येत नाही. वाईट वाटते. त्यांनी मुठीनं गाठलं तर तुम्ही चिमटीनं तर परत नाही दिला तर चांगलं वाटते का वाईट वाटते? वाईट वाटते ना. मग धर्माला तुम्ही कायच नाही दिला तर धर्माला कसं चांगलं वाटेल? मी तुम्हाला शास्त्र काही शिकवणार नाही, मलाच येत नाही, तुम्हाला कुठलं शिकवतोय? पण तुमच्या हातचं खाऊन तुम्हाला सांगायला मला जमतंय. सांगा. एक व्यवहार आहे हे सोपा. ओंजळीनं गाठलेल्या महिलेला तिचंच दिलेले 4 दाणे आम्ही जर नाही दिलो तर त्याला अशुभ मानलं जातं, त्याला अहंकार मानला जातो, त्याला गर्व मानला जातो. तसं जे आम्हाला सगळ्या धर्माच्या पुण्याईनं, आईवडिलांच्या आशीर्वादानं, कृपेनं आम्हाला एवढं सगळं मिळायला लागलं, त्यातले 4 दाणे आम्ही त्या धर्मासाठी, त्यातले 4 दाणे आम्ही आमच्या आईवडिलांच्यासाठी, त्यातले 4 दाणे आम्ही आमच्या आईवडिलांच्या संस्कारासाठी जर नाही गाठलो तर त्या आईवडिलांना काय वाटेल? त्या धर्माला काय वाटेल? त्या जीवनाला काय वाटेल? याचा एवढाच विचार जर तुम्ही केला तर लक्षात ठेवा, गंधर्वलय विधान शिरदवाडमध्ये न भूतो न भविष्यती असं ऐतिहासिक झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी गावानं जागवायची गरज नाही, फक्त प्रत्येकानं जागवायचं आहे. गावानं जागवायची गरज नाही, प्रत्येकाने जागवायचं आहे. तुमच्या ह्याच गावात मी प्रवचनात पहिल्यांदा चिंतनात बोललो होतो 2011 सालाला. आहे या स्थानावर बसून बोललो होतो, फक्त त्यावेळी पाटावर होतो, बारक्या सिंहासनावर होतो. आता मोठ्या सिंहासनावर आलोय. ही 12 वर्षातली प्रगती माझी जशी झाली आणि तुम्हाला टाळी वाजवायला आनंद आला, तसं 12 वर्षाच्या पूर्वी जेवढा सवाल झालता त्या सवालात प्रगती झाली तर मी पण परवा दिवशी तुमच्यासाठी टाळी वाजवतो. त्या दिवशी मी प्रवचनात तुम्हाला सांगितलं होतं, वीराचार्य पुण्यतिथीच्या प्रवचनात काढून कॅसेट बघणार असला तर बघा. त्या प्रवचनात मी सांगितलं होतं, परत एकदा भारताला महात्मा गांधी पाहिजे, परत एकदा हिंदू लोकांना सगळ्यांना महाराष्ट्राला शिवाजी महाराज पाहिजेत, परत एकदा आमच्या जैन धर्माला शांतीसागर महाराज पाहिजेत, परत आमच्या ह्या सगळ्या तरुण पिढीला वीराचार्य पाहिजेत. पण ते सगळे शेजाऱ्याच्या घरात जन्माला यायला पाहिजेत. कुणाच्या घरात जन्माला यायला पाहिजेत? शेजाऱ्याच्या. यांच्या घरात रतन टाटा, मुकेश अंबानी, संजय घोडावत ही सगळी आमच्या घरात, मरणारी सगळी दुसऱ्यांच्या घरात, मिळवणारी सगळी आमच्या घरात. म्हणून आमच्या भारताची प्रगती झाली नाही.
आमच्या भारताची प्रगती व्हायची असेल तर बलिदानाची सुरुवात, त्यागाची सुरुवात, दानाची सुरुवात, धर्माची सुरुवात, विचाराची सुरुवात गावाकडं अपेक्षा करायची नाही, ती कुणाकडं करायची आहे? आपल्या स्वतःकडं करायची आहे. त्याही त्याची प्रगती होणार आहे. म्हणून आम्ही एकमेकाला जागा करण्याची गरज नाही. तू दर सवाल सकाळ जरनं किरण दादा 3 लोकांची घरं दाखवला. इथं मंडप घालायचा आहे, ह्याच्या घरापुढं मंडप घालायचा आहे, त्याच्या घरापुढं मंडप घालायचा आहे, ह्याच्या घरापुढं अंगण आहे, दुसऱ्यांच्या घरापुढं रस्ता आहे, दुसऱ्यांच्या रस्त्यावर मंडप घालायची हो 3दा सांगा लागलाय. पण ह्याच्या घरापुढं अंगण आहे आणि 2 अंगण आहेत. म्हणजे 2 अंगण आहे म्हणजे अर्थ वेगळा काढू नका. म्हणजे कबनूरचं पण घरचं अंगण आहे आणि इथलं पण घरचं अंगण आहे, असं 2 अंगण आहेत. एकदा पण म्हणला नाही अच्छाशी माझ्या घरापुढं कवा घालूया अंगण, काय मंडप. म्हणून आम्हाला दुसऱ्या रिझल्ट पाहिजे. ते रिझल्ट मी रिझल्ट पद्धतशीर देतोय. सुप्रीम कोर्टाला स्टेटमेंट द्यायला जमत नाही ना, तेवढं व्यवस्थित स्टेटमेंट मी व्यवस्थित देतोय. कुणालाही जागा करू नका, तुम्ही कुणाला विचारू नका. तू सवाल धरतोस काय, तुला धरायचंय काय, तुला धरायचंय काय, तुम्ही एवढं स्वतःला ठरवा. माझ्या आई वडिलांनी 1 रुपये तर तुम्हाला मिळवून ठेवले, तुम्ही स्वतः 50 पैसे तर मिळवताय, त्यातलं 5 पैसे माझी ताकद आहे. किती ताकद आहे? 5 पैसे. मी माझ्या 5 पैशाची जोपर्यंत 5 पैसे संपत नाहीत म्हणजे तिथंपर्यंत जात नाही, तोपर्यंत मी माझं 5 पैशाचा सवाल बोलणार. प्रत्येकाने ठरवा. सवाल एकट्यालाच मिळणार आहे. सौधर्मेंद्र ईशानेंद्र एकटाच होणार आहे, चक्रवर्ती एकटाच होणार आहे, महायकिनायक एकटाच होणार आहे, कुबेर इंद्र एकटाच होणार आहे, सुवर्ण सौभाग्यवती एकटीच होणार आहे. अखंड तुमच्या गावात मुख्य पात्र 6 जणांना ते सौभाग्य मिळणार आहे. सौभाग्य 6 जणांना मिळू दे डायरेक्ट. पण भाव गावानं केलं तर काय बिघडते? भाव परिणाम, भावना भवनाशिनी, भावना भववर्धिनी. म्हणून इथं सांगितलं मुनी महाराज स्वादासाठी आहार करत नाहीत, फक्त प्राणांची जीवांची रक्षा करण्यासाठी आहार करतात. तसं जो खरा श्रावक आहे, जो भव्य श्रावक आहे, ज्याच्यात भविष्यातला परमात्मा लपलेला आहे, ज्याच्यात भविष्यातला भगवंत लपलेला आहे, तो श्रावक दान देताना, धर्म करताना प्रतिष्ठेसाठी करत नाही, सन्मानासाठी करत नाही, हत्ती घोडे पेंड आणि शालू नेसण्यासाठी तो दान करत नाही, तो सवाल धरत नाही. तर तो श्रावक सवाल धरतो की देवानं मला एवढं सगळं दिलंय, त्यातलं थोडं देवासाठी देऊन मी माझं पाप फेडून पुण्य मिळवून मला भगवंत होण्यासाठी हे मला करायलाच पाहिजे, असं म्हणून तो निस्वार्थी होऊन दान देतो. इतनी शक्ति हमें दे ना भगवन, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. ऐकलंय? हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. धर्मानं मला काय दिलं, गुरूंनी मला काय दिलं, समाजानं मला काय दिलं, माझ्या आई वडिलांनी मला काय दिलं, हा विचार करणारा व्यापारी असतो. हा विचार करणारा व्यापारी असतो. मी धर्मासाठी काय केलो, मी आई वडिलांच्यासाठी काय केलो, मी माझ्या गुरुसाठी काय केलो, मी माझ्या समाजासाठी काय केलो, हा विचार करणारा सेवक, श्रावक आणि कार्यकर्ता असतो. तुम्हाला व्यापारी बनून जीवन जगायचं आहे काय? तुम्हाला श्रावक, कार्यकर्ता
आणि सेवक बनून जीवन जगायचं आहे, तुम्ही ठरवायचं आहे. सांगायची जबाबदारी माझी आहे, काय ऐकायची तुम्ही ठरवायचं. म्हणून इथं साधू आहार घेतात ते प्राणांची रक्षा करण्यासाठी, आणि श्रावक दान देतात ते फक्त स्वतःच्या आयुष्याची संरक्षण करण्यासाठी, भवितव्य सुधारण्यासाठी. म्हणून इथे सांगतात अक्षम्रक्षण मात्रान्नम प्राणस्थितै भजन्ति ते प्राणान् रक्षति धर्मार्थ धर्मं चरन्ति मुक्तये इत्यादि लाभ संसिद्धै तत्परंपरया विदः श्रेयन्त्यशनमाध्यार्थं न च स्वादादि हेतवे. जिस प्रकार, ज्या प्रकारे गाड़ी को चलाने के लिए, गाडीला चालवण्यासाठी पहिया ओंगते, गाडीच्या चाकामध्ये वंगण घालत होती जुनी लोक. आता आचार्यांनी ज्यावेळी ग्रंथ लिहिलं दीपक भैया, त्यावेळी ट्रक नव्हती, त्यावेळी स्कॉर्पिओ नव्हती, त्यावेळेला बैलगाडी होती, रथ होते घोड्यांना हत्तीनं वडणारे. त्यामुळं आचार्य उदाहरण कशाच देणार? बैलगाडीचं. आता तुमच्याकडं ट्रक, गाड्या, मोटरसायकल हे सगळं आहे, त्याला आपण काय करतो वेळोवेळी? ग्रीसिंग, म्हणजे चाकाचा आवाज येऊ नये, गाडीच्या याचा आवाज, त्याला आपण काय करतोय? ग्रीसिंग करतोय. इंजनचा आवाज येऊ नये, ऑइलिंग करतोय. तसं पूर्वी बैलगाडीचा आवाज येऊ नये म्हणून काय करत होते? ओंगण घालत होते की चालण्यासाठी सुलभता व्हावी आणि त्याचा आवाज सुद्धा येऊ नये. ह्या दोन गोष्टी जरी असल्या तर त्याची झीज न होता ती जास्त दिवस टिकावं, हे पण त्याच्या मागचे भाव होते. त्यामुळं तिथं गाडीला काय घालत होते? चाकाला ओंगण घालत होते. उसमें तेल देते थे, म्हणजे तेल ओंगण घालत होते. उसी प्रकार, त्याचप्रमाणे प्राणांना स्थिर करण्यासाठी, स्थिर रखने के लिए वे मुनिराज थोड़ा सा आहार लेते, फक्त जिवंत राहण्यासाठी. आणि धर्मचर्या, विहार, स्वाध्याय, ध्यान, तप, चिंतन, सामायिक, हे सगळं करायला एक शक्ती पाहिजे. म्हणून फक्त त्या शक्तीसाठी ते काय करतात? अत्यंत चांगल्या पद्धतीने राहतात. साधूंनी स्वादासाठी आहार करायचा नसतो. पण आज डेपोटी माझी सौधर्मिंद्र, मागल्या पूजेचे जे सौधर्मिंद्र होतं त्यांच्या घरात मी आज आहारला गेलो आणि स्वादासाठीच खाऊन आलो. किती दिवसानं एवढी चरचरीत भाजी झालती, तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका. हां, एवढी मुगाची चरचरीत भाजी झालती. मी शेताकडे जाताना भाकरीवर मुगाची बादी बांधून घेऊन जात होतो, ते दिवस मला आठवले. आणि सांगू देत, आज दुसऱ्या एवढ्या भाज्या चांगल्या होत्या, मी खाल्लोच नाही. आज नुसता मुगाचीच भाजी खाल्लो. का? आता एक तर माझं, मी तर एक काय मागत नाही, आणि चांगलं काय आलं तर मागितलोय काय मी? पण माझ्या पुण्याईन जर आज मला मिळालंच असेल चांगलं, तर का सोडायचं? ते सोडायचं नाही. पुण्याचा उपयोग पण चांगला करायचा, पण पुण्याचा उपयोग करत असताना स्वाभिमान पण सोडायचं नाही, लाचारी पण व्हायचं नाही, काही करायचं नाही. सगळं मिळतंय पुण्यानं, लक्षात ठेवा. शिरदवाडवाले ऐका लागलाय काय? झोपालाय? तुमच्या घरात पाणी सुटलं चावीला, खाली घागर लावला किंवा बादली लावला, वरनं चावी सोडलायचा आणि तासान जाऊन बघताय ते भरणच झाल्या. खालनं काय? गळा लागले, बुळूक पडले.
आणि तिकडंच पलीकडं शेजारची बाई ओम नमः सिद्धेभ्या म्हणते, एक चमचा सोड द्या. ओम नमः सिद्धेभ्या म्हणून चमच्यानं त्या दुसऱ्या मोकळ्या घागरीत पाणी सोडल्या. 2 तासानं बघितलं तिची घागर भरली. आणि इकडे चावी सोडल्या तरी कसं काय बरं? जादू आहे की नाही? चमत्कार आहे की नाही? काय बरं, काय भानगड आहे? जे चावीनं तर सोडलाय पाणी, पण खाली घागरीला होल आहे. तुम्ही वरनं चावीनं जरी सोडला तरी घागर भरणार. चुकून भरली तर तासाभरात मोकळी झाल्याशिवाय राहणार नाही. पण इकडं चमच्यानं पाणी भरायला लागले. तिच्या घागरीची बूड घट्ट आहे, लेट आहे, पण थेट आहे. कधी ना कधी तर भरणार. आणि ती भरली तरी मोकळी होणार. ते बूड म्हणजेच पुण्य. ते घागरीचं तळ म्हणजेच काय? तुमचं जर पुण्य मजबूत असेल, पुण्य जर पक्का असेल, पुण्य जर प्रबळ असेल, तर 10 रुपये जरी मिळवला तरी तुमची प्रगती होणार. आणि तुमचं जर पुण्य प्रबळ नसेल, रोज 10,000 जरी मिळवला तरी तुमचं काय म्हणजे प्रगती होणार नाही. आणि हे पुण्य मिळवायसाठी धर्म करायला लागतो, रोज मंदिरला यायला लागतं. आज सौधर्मेंद्राच्या मुलग्याला मी म्हणलो, बाबांची धर्माची संस्कृती टिकवायला पाहिजे. त्यांना आठवण करून दिलो मी. पप्पा तुमचे रोज मंदिरला येत होते. कसे येत होते? पट्ट्या पट्ट्याची विचार आणि बनेल. खरं काय खोटं आहे तुमचं तुम्ही विचार. डेपोटी येत होती नाही मंदिरला येताना, पट्ट्या पट्ट्याची विचार, पांढरी विचार, वर एक बनेल. मी ज्यावेळी चातुर्मासमध्ये ते नव्हतो, 90% बनेलवर येणार पूजा. परत अभिषेक करायला लागले. सवळं नेसून येत होते, सगळं करत होते. तुम्ही त्यांच्या विचाराचा वारस व्हा, संपत्तीचं नको. एवढं म्हटल्यावर सकाळी म्हटले, महाराजजी उद्यापासून येतो. आजपासून येतो म्हटले. आणि एवढ्या 7, 10, 12 वर्षात पहिल्यांदा प्रवचनला अजून बसल्यात की नाही? माझं सगळं लक्ष असतंय. मायक्रोसॉफ्ट असं दुर्बीण आहे माझ्या डोळ्यात. मला सांगा, ही विचाराची जी सुदूर आहे ना, हेच पुण्य, हेच तुमचं पुण्य तुमच्या परिवाराचं बूड, तुमच्या आयुष्याचं बूड सुरक्षित ठेवणार आहे. मग रुपयाने मिळवा तुम्ही, कधी ना कधी तर तुमची घागर भरणार आहे. पण चावीवरनं जर मी सोडला आणि खाली जर त्याला होलच असेल, तर किती तुम्ही केला तर घागर भरणार नाही. भरली तर जास्त वेळ टिकणार नाही. हे तुम्हाला कळायसाठी मी हे उदाहरण दिलं. तसं तुम्हाला तुमच्या शक्तीप्रमाणे ह्याच्या. आणि मग ते दान द्यायचं आहे, तर ते इथं साधू जसं जगण्यासाठी थोडं खातात, कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नसतो, किंवा कुठं पैलवान व्हायचं म्हणून खात नाही. सकाळी सचिनदादाच्या तूप खावा. मी म्हटलं आता कुस्ती लाव म्हटली. इथं शिरदवाडच्या यात्रेत कुस्ती असतात की, तसं इथं पंचकल्याण विधानात पण काही कुस्ती ठेवायची आहे महाराजांना तूप घालून. मी म्हटलं शिरदवाडवाले एवढे हुशार आहेत, किरणदादा बिन बोलता बरोबर तोंड बंद करतात. तूप खावा म्हणजे तुम्ही बोलायचंच नाही. त्यांचा अर्थ होता, लई दमून आलाय, तूप खावा, जरा शक्ती होऊ दे, जर डोकं शांत होऊ दे, म्हणजे प्रवचन शांततेत होईल आणि सगळ्यांना ऐकायला. नाही, साधूंनी आपल्या शरीरासाठी आवश्यक, याचा अर्थ साधूंनी तूप खायचं नाही असं म्हणत नाही. जे साधू तपश्चर्या करतात, जे साधू तपस्वी आहेत, ज्यांना काही आजार आहेत, ज्यांना काय आहे, तूपसुद्धा औषध आहे, तूपसुद्धा अमृत आहे, ते खायलाच पाहिजे. पण आपलं जेवढं काम आहे, आपली जेवढी तपस्या आहे, आपलं जेवढं तेवढंच खाऊ. साधू धष्टपुष्ट होण्यासाठी खात नाही, जगायसाठी तो खात असतो थोडंफार. तसं श्रावक, जो खरा श्रावक असतो, प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी, अहंकारासाठी दान करत नाही, सवाल धरत नाही.
तो जो सवाल धरतो ते दान देतो ते वंदे तदगुण लब्धे. हे भगवान, तुझ्यातला आणि माझ्यातला जो अंतर आहे, मी भोगी आहे, तू त्यागी आहेस. आज मला तुझ्यासारखं पूर्ण त्याग करता येत नाही, माझ्यात ते पुरुषार्थ नाही, धाडच नाही. पण आज मी माझी जी थोडी संपत्ती दान करायला लागलोय, त्याच्या मागे एकच इच्छा आहे की तुझ्यासारखं एक ना एक दिवस सर्व त्याग करण्याची माझ्यात गुण येऊ दे. वंदे तदगुण लब्धे. तुझ्यासारख्या गुणांची माझ्याकडे प्राप्ती होऊ दे. म्हणून श्रावक दान करत असतो, म्हणून श्रावक सवाल बोलत असतो, त्याच्यामध्ये कोणताही अहंकार नसतो. पुढे आचार्य सांगतात, वे मुनिराज धर्म के लिए प्राणों की रक्षा करते और मोक्ष के लिए धर्म का साधन करते. धर्मासाठी प्राणांची रक्षा करतात. हे प्राण वाचवण्याचं कारण काय आहे? स्वतःची पण साधना व्हावी आणि तुम्हाला पण सगळ्यांना धर्मध्यान करण्यासाठी सांगायला हवे. मला सांगा, 2011ला आपल्यात पूजा झाली, 2011ला चातुर्मास झाला, 2013ला आमचा चातुर्मास आचार्यशींच्या सान्निध्यात कुठं चालला होता? कोथळीला चालला होता. आणि त्यावेळेला मला आजारी पडलो. अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जाण्याची वेळ आली. त्यावेळी तुमच्या शिरदवाडच्या बायका, त्यावेळी तुमच्यातली मुलं पुरुष तिथं बघायला आले. आणि ते बघितल्यानंतर जोपर्यंत मी पहिल्यासारखा ठणठणीत होत नाही, तोपर्यंत तुमच्या शिरदवाडच्या लोकांनी, बायकांनी सुद्धा रोज मंदिरात माझ्यासाठी 9 वेळा तरी नमोकार मंत्र म्हणलेत. आणि ते तुमचे 9 वेळा नमोकार मंत्रच आज मला या ठिकाणी बसण्याची ताकद आणि जिवंत ठेवण्याची शक्ती देते. अशोकांना हे शिरदवाडचे माझ्यावरचे उपकार माझ्या लक्षात आहेत. म्हणून मी शिरदवाडला 2दा निवेदन केल्यावर 3ऱ्यांदा नाही म्हणायचं माझं धाडस झालं नाही. कारण उपकारी लोकांच्या बद्दल अपकारपूर्वक जगणारा व्यक्ती सामान्य श्रावक होऊ शकत नाही, तर मी साधू कसा होईल? तुमच्यातल्या मुलींनी, तुमच्यातल्या मुलांनी, काही महिलांनी, तुमच्या श्रावकांनी माझ्यासाठी त्यावेळी 9 वेळा तर नमोकार मंत्र म्हटल्यात. माझं डोकं दुखालतं, कप साठलं होतं हे आम्हाला कोणाला कळलं नाही, पण डोकं दुखालतं. माझं डोकं दुखा लागलंय याचं कारण चष्म्याचा नंबर बदलला असेल म्हणून आमच्या पल्ल्यानं त्याच्या भाऊजीला घेऊन येऊन माझं 3 चष्मा, मला एकाला 3 चष्मा करून आणून दिला. आणि मग तो देवाकडे गेला. हे उपकार आजही माझ्या लक्षात आहेत. मी विसरत नाही कुठल्या गोष्टी. शिरदवाड्यातल्या लहानातल्या लहान पोरग्यापासून म्हाताऱ्यातल्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत माझ्यासाठी काय केलंय मी अडचणीत असताना, हे माझ्या पूर्ण लक्षात आहे. किती जरी शिरदवाड बाबतीत आबाळ आलं असलं, मी सकाळी बोललोय, किती ढग आले असले माझ्यात आणि शिरदवाडच्या मध्ये, तर किमान कुठंतरी फुटकी जागा होती. मग ते सचिन दादा असू देत, ते अशोक बाप्पा असू देत, ते अभय बाप्पा असू देत, ह्या लोकांनी कुठनं ना कुठनं तर प्रकाश आणण्याचा माझ्या निमित्तानं प्रयत्न या शिरदवाडात केला. आणि माझ्या मोठ्या मोठ्या विहारात सुद्धा, कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्या घरच्या लोकांना वाऱ्यावर सोडलं. पण माझी सेवा करायला ही लोक त्या विहारात आलेत. हे उपकार मी विसरू शकत नाही या लोकांचं. ही उपकाराची जाणीव शिरदवाडच्या नक्की माझ्याकडे आहे. म्हणून मी तुमच्या विधानासाठी आलो. जर माझ्या संकटात तुम्ही एवढी साथ देऊ शकता, तर तुमच्या संकटात, तुमच्या धर्मात तुमच्यावर तर संकट नाही. तुम्हाला शिरदवाडला 1 चंद्रपूर सागर गेले तर 10 महाराज येतील. पण माझं 1 शिरदवाड कमी झालं तर दुसरी शिरदवाडची जागा कोणी घेऊ शकत नाही, याची जाणीव मला आहे. म्हणून मी शिरदवाडला. मग 8-10 वर्षात
एक तुम्ही मला एवढी मदत केला तर मी तुमची जाणीव एवढं ठेवून मी सगळं विसरून मी इथं येऊ शकतो. तर ज्या धर्माचे अनंत उपकार तुमच्यावर आहेत म्हणून तुम्ही आज इथं आला, ज्या आईवडिलांचे अनंत उपकार तुमच्यावर आहेत म्हणून तुम्ही इथं आला, त्या धर्माचे आणि आईवडिलांचे उपकार तुम्ही विसरला तर मग आपला धर्म पुढे चालणार कसं? कसं चालणार? मी विसरलो नाही. आमच्या दीदींना सांगलीत ठेवल्यानंतर सगळ्यात पहिले महिन्याचे 5,000 देणारा महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती कोण असेल तर तो अण्णा मामा होता. हे मी विसरलो नाही. तो गेला पण त्याचे उपकार आमच्या लक्षात आहेत अजून. आणि त्या 5,000ची सुरुवात, त्या संस्थेच्या 5,000ची सुरुवात आज संस्थेचे स्थावर प्रॉपर्टी 20 ते 25 कोटीची झाली. आज हजारो लोक त्या संस्थेतून शिकले. आज हजारो लोक त्या संस्थेच्या माध्यमातून निरोगी होण्याचा प्रयत्न करायला लागलेत. पण त्याची सुरुवात करणाऱ्या शिरदवाडमधली लोक विसरत नाही. मी नावं कुणाची लक्षात ठेवू शकत नाही. आजही अभय बापाकडं आणि अशोक बापाकडं तुमच्या गावातली एक आजी आहे. मी त्या वर्षी बोललो होतो 2011ला की तुमचे वर्षाला 2 रुपये तरी आम्हाला द्या. आजही वर्षाला 10 लक्षांमध्ये त्या आजी 500, 1000 रुपये मी आलो नसलो तरी ते अभय बापाकडं आणि अशोक बापाकडं आणून देते. महाराजांना मी वर्षाला 500, 1000 रुपये देतो म्हणलोय, एवढं नेऊन द्या. ती आजी तर एक दातृत्व टिकले की नाही शिरदवाडमधलं माझं, ते मी अजून माझ्या लक्षात, मी विसरत नाही. तुम्ही विसरचिला, मी विसरत नाही. म्हणून धर्मानं मला काय दिलं, देवानं काय दिलं, शिरदवाडनं मला काय दिलं, याच्यापेक्षा मी शिरदवाडसाठी काय केलो, मी माझ्या समाजासाठी काय केलो, मी माझ्या धर्मासाठी काय केलो, मी माझ्या परिवारासाठी काय केलो, माझ्याकडं सुरुवात झाली पाहिजे की मी काय केलो. हे ज्यावेळी भाव येतात त्यावेळी समोरच्यांनी काय केले याकडे आपलं लक्ष जात नाही, आपल्या स्वतःच्या कर्तव्याकडे आपलं लक्ष जातं. कर्तव्यासाठी लक्ष जातं. तुमच्या गावातल्या मुलींनी चातुर्मासात केलेला सेवेचा धर्म असेल, धर्मप्रभावण असेल. तुमच्या गावात चातुर्मासामध्ये बबलू पिये सारखं माझ्या मागं फिरलेलं, रुमाल पुसण्यापासून, नाक पुसण्यापासून, पाय पुसण्यापर्यंत, हे तुमच्यातल्या गावातले केलेले लोकांचे उपकार माझ्या लक्षात आहेत सगळं. त्यामुळं तुम्ही हा अहंकार सोडा की समाजानं मला काय दिलं, धर्मानं मला काय दिलं, आईवडिलांनी मला काय दिलं. अरे जगच बघायला लागलायस ते आईवडिलांचे उपकार आहेत. आज 2 टायमाला पोटाला खायला लागलायस, हे आईवडिलांचे उपकार आहेत. आणि अशा आईवडिलांच्या पोटात जन्माला आलास, हे या धर्माचे उपकार आहेत. त्यामुळे धर्माला पण विसरून चालणार नाही आणि आईबापांच्या उपकाराला पण विसरून चालणार. म्हणून या व्यवहारामध्ये ओटी भरल्यानंतर 4 दाणं टाकण्याची जी भावना आहे ती उपकाराची परतफेड करण्याची भावना आहे. पाहुण्यांच्या घराकडं कार्यक्रमाला जाताना, भेटायला जाताना 2 फळं तर घेऊन जाण्याची जी परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीत आहेत, तुम्ही आम्हाला बोलवला, आधार दिला, आदर केला, त्यामुळे तुमच्या घरात 2 फळ घेऊन येणं माझं कर्तव्य आहे. म्हणून ती फळ घेऊन यायची जो परंपरा आहे, तसं हे वर्षाला 12 वर्षाला या पूजा होतात. याचं कारण आहे की 12 वर्षात केलेलं पाप फेडायचं असेल आणि पूर्वभावातल्या पुण्याईनं मिळालेल्या धर्माचा आणि आईवडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवायची असेल तर दान काहीतरी निमित्त असल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणून ह्या आमच्या जैन धर्मामध्ये ही परंपरा आहे 12 वर्षातून एकदा पूजा करण्याची, म्हणजे दान द्यायला काहीतरी तुम्हाला निमित्त मिळू दे, पाप कर्म फेडायला काहीतरी तुम्हाला निमित्त मिळू दे, पुण्य मिळवायला काहीतरी निमित्त होऊ दे, मोक्षाचा मार्ग तुमचा प्रशस्त व्हायला काहीतरी निमित्त होऊ दे. म्हणून ही 12 वर्षाची पूजा असत्या. 12 वर्षाची पूजा मिरवायला, कपडे घालायला आणि डॉल्बी पुढं नाचायला नसते, ही पहिला लक्षात ठेवा. पाप फेडायसाठी आहे.
पूजा अमृत रूप आहे, औषध रूप आहे. त्यानं रोग कमी झाला पाहिजे, पाप कमी झालं पाहिजे. पाप वाढण्यासाठी धर्म नसतो, पाप वाढण्यासाठी पूजा नसते. आम्ही पाप वाढवण्यासाठीच पूजा आज ही नीती झाली. किती लाखाचा डॉल्बी म्हणजे ती पूजा किती चांगली, मंडपात किती चांगलं जेवण म्हणजे पूजा किती चांगली. हे पूजेचा अर्थ नव्हे. पूजेचा अर्थ आहे त्या भगवंतांची पूजा झाली, किती शुद्धीपूर्वक झाली. ती पूजा करताना आनंद किती जणांना आला. मजा नव्हे, मजा तर प्रपंचिक असतो, आनंद हा धार्मिक असतो. त्या गावामध्ये नीतिवान किती लोक तयार झाली. त्या गावात 4 पैसे शिल्लक राहून भविष्यासाठी काय चांगलं करण्यासाठी त्या पैशाचा वापर त्या गावाने केला. त्या गावात मैत्रीभाव किती निर्माण झाले, त्या गावात प्रेम किती निर्माण झालं, त्या गावात आपुलकी किती निर्माण झाली. ह्याच्यावर पूजेचं स्वरूप असतं. पूजेचं स्वरूप मंडपावर, लाइटिंगवर आणि डॉल्बीच्या नाचण्यावर पूजेचं स्वरूप नसतं. जेवणाच्या पंचपक्वानावर जी पूजेचं स्वरूप नाही. धर्माचा अर्थ समजावून घ्या. म्हणून इथं सांगितलं की ते मुनिराज धर्मासाठी, धर्म करण्यासाठी आपल्या प्राणांचे रक्षण करतात. तसं श्रावक दान देतात, ती धर्म टिकण्यासाठी आणि धर्म वाढण्यासाठी दान देतात, अहंकार करण्यासाठी दान करत नाहीत. मोक्ष के लिए धर्म का साधन आहे, आणि मोक्षाला जाण्यासाठी धर्म हे साधन आहे साधूंच्यासाठी. म्हणून वे मुनिराज परंपरा से चले आए इस प्रकार के लाभ की सिद्धि के लिए तथा आत्मा शुद्ध करने के लिए कर लेते हैं, स्वाद के लिए आहार नहीं लेते. म्हणून तो आत्मा परमात्मा बनण्यासाठी साधना आवश्यक आहे, साधना करण्यासाठी शक्ती आवश्यक आहे, आणि शक्ती येण्यासाठी अन्न आवश्यक आहे. म्हणून ते साधू अन्न धर्माच्या रक्षणासाठी ग्रहण करत असतात, आणि तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी दान करायचं असतं. तुमचा दान आणि साधूंचा त्याग हे दोनच व्यवस्था धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. आणि असा दानासाठी प्रसिद्ध श्रावकांच्या निमित्तानं दानासाठी प्रसिद्ध असणारा, आणि साधूंच्या त्यागाच्या निमित्तानं साधूंच्यासाठी प्रसिद्ध असणारा हा जैन धर्म शिरदवाडमध्ये अनादी कालापासून आलेला आहे, आणि तो अनंत कालापर्यंत सुरक्षित राहावं एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करतो आणि थांबतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.